विजेच्या धक्क्यामध्ये गाय जागेवरती मृत्युमुखी पडलेली आहे. तुम्ही विचार करू शकता की ते धक्का हे असेल. आणि शिवाय गाय गाभण आहे आणि पाठीमागे तिचंच वासरू आहे. वासरू सुद्धा जागेवरती हे झालेलं आहे, जागेवर खाल्लंच झाले. यवत स्टेशन या भागात दुधाणे चौकापासून एक 200 मीटर अंतरावरती जो काय आता काही वेळापूर्वी पाऊस पडला, या पावसामध्ये यवतगावची शिवच ॲक्च्युली पुढं शिवाच्या कडेलाच आणि शिवाच्या कडेलाच एक काही रोडपासून एक काही 100 फुटावरती मेंढपाळा आहेत. तर आता काही वेळापूर्वी जो पाऊस पडला त्या पावसामध्ये जी काही विजेचा गडगडाट होता त्या गडगडाटामध्ये जी एक वीज इथं खाली पडली, त्या विजेमध्ये जी काही वीज पडली त्या विजेत अक्षरशः त्या मेंढपाळांची 2 जनावरं मृत्युमुखी पडलेत जागेवरच. आणि त्या विजेचा जो इतका धक्का, जो काही गोळा होता तो प्रचंड हे होता. तो गोळा अक्षरशः त्या जनावरांच्या अंगावर तो वन दिसतोय. त्या ज्या ठिकाणी गोळा पडला त्या ठिकाणी खाली जमिनीमध्ये त्या अजूनही करपट वास येतोय. आता वाजलेत बरोबर 10 रात्रीचे 10 वाजलेत. रात्रीत अजूनही त्या जागेचा करपट वास येतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की तो किती हे असेल. ठीक आहे. आणि काही वेळासाठी जे ते मेंढपाळ आहेत ते सुद्धा एक 20 मिनिटासाठी असे बेशुद्ध झाले होते. तर 2 गाया आणि 1 शेळी अशा जागेवर मृत्युमुखी पडलेत. चला तुम्हाला मी हे करूया, दाखवतो. तुमचं नाव सांगा, बोला. बाबू अप्पा पिंगळे. तुझं नाव सांगा. बाबू अप्पा पिंगळे. त्यांच्या पुतळ्या तर याच्यामध्ये जे काय जे विजेचा जो ही पडलाय, कशी घटना घडली नेमकी? विजेचा गोळा वर लागून आला, हा, अरे गायांच्या अंगावरती पडला बर. आणि मग असं एक साईडनेच निघून गेला. निघून आम्हाला गेला. धक्का बसला. आम्ही एक 20 मिनिटं आम्ही सुधीव नव्हतो, शुद्धीवर नव्हते. गप्प पडलो होतो. बापरे. तुम्ही कुठे होता इथून? किती अंतर होतं तुमचं गायांचं? ते 10-15 फुटाच्या अंतर. 10-15 फुटाचे. म्हणजे सुदैवाने जीवित हानी काही जीवित आणि काही झालेलं नाहीये. म्हणजे मानसिक त्रास काय झाला नाही. फक्त तुम्ही त्या धक्क्यामुळे तुम्ही 15 ते 20 मिनिटं सुम झालो, सुन्न झालं होतं. हो. तर साधारणतः कळालं नाही. मग साधारणतः 2 गाय आणि 1 शेळी जागेवरती गेली. एक शेळी आणि एक उठली. ह्याच्यात ना आम्हाला ह्या चित्रापासून जे काही आमचं नुकसान झालंय काय नुकसान झालंय त्याची आम्हाला भरपाई पाहिजे शासनाकडून. शासनाकडून. ठीक. गायवन ह्याच्या या ठिकाणी विजेचा गोळा जो आहे तो इथे पडला. तिकडून जसं आला तर त्या बाजूने तो इथे पडला. जी पडला ती ही दोन्ही चित्र या ठिकाणीच होती जवळच. त्याच्यामुळे डायरेक्टली तो त्यांच्या अंगावरच हे झाला तो. आणि जागेवर ह्या गाया दोन्ही पण मृत्युमुखी पडल्या. हे बघा, ही शेळी जागेवरतीच, बोकड आहे का, जागेवरतीच हे सुद्धा शॉक लागून, विजेचा शॉक लागून जागेवर खल्लास झाले. तुम्ही विचार करू शकता किती हे असेल ते. फक्त एक 15 ते 15 फूट असेल अंतर. तर या ठिकाणी हे सगळे इथं मेंढपाळ होते या ठिकाणी. तर या ठिकाणी ह्यांना सुद्धा त्या विजेच्या गोळ्याचा धक्का बसला आणि हे सुद्धा एक 15 ते 20 मिनिटं बेशुद्ध होते. बाकी हा, जेव्हा तिकडून तो शेतकरी आला तेव्हा ते सगळं शुद्धीवर आले.